तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर हा ब्लॉग ह्या प्रकारे बनवते की आता आम्ही चाललो आहे जीवदानीला आणि ती सगळी मजा मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. कारण मी जेव्हा लहान होती तेव्हा गेली होती फर्स्ट टाइम जीवदानीला. ते मला नाही फर्स्ट टाइम आहे. हां, ते मला नाही आठवत आहे. तर आत्ता मी फर्स्ट टाइम पकडून चालले आहे बिकॉज लहानपणीचं नाही आठवत त्यासाठी. मग आता चाललो आहे आम्ही फर्स्ट टाइम जीवदानीला. तुझं तर फर्स्ट टाइम आहे बरोबर. मग जसं आपण एकविरीला चढतो तसं चढायचं आहे जीवदानीला. मग चढणार? चालेल, चढणार ना? हो. ओके. तर आता आम्ही रेडी झालोय आणि नंतरच भेटूया. मी तुम्हाला सगळं अपडेट देत राहते. फक्त जाऊन येऊन आहे, तर आम्ही संध्याकाळपर्यंत रिटर्न येणार आहोत घरी. हां, मग बघूया आता कसं जातो दिवस, कसं होतो दर्शन, सगळं मी आता ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. मग चला आता निघूया बाहेर. आय गेस पब्लिक आली आहे अर्धी. आम्ही रेडी होऊन सगळे बसलोय घरात. तिकडे आई पण रेडी आहे आणि ऑलमोस्ट आम्ही सगळे रेडी झालो आहे. बट आम्हाला निघायचं होतं 7 वाजता, पण 7:30 झाल्यात. मग आता जाऊया आपण बाहेर. तर गाईज ह्या प्रकारे एक सेकंड, एवढीच पब्लिक आली आहे सध्या बाहेर. त्यांचा तर दरवाजा लागलेलाच आहे. मग आता आम्ही निघतोय. गाडी रोडवरती आहे, तर चाललो आता. मग चला आता आपण रोडवरतीच गेल्यावरती गाडीत बसल्यावरती भेटू. पिकनिकला जाऊ आणि खाऊ नाही घेणार असं होईल का? तर आता आम्ही निघालोय कंदीला. तुला काय बोलायचंय का? काय नाही बोलायचं मग नको. विस्पर चॅलेंज करतो. तर ह्या प्रकारे इकडे मारामारी चालले. भाऊ काढा ना, भाऊ काढ. तो टोपीवाला कोण आहे? आवरा आहे तर गाईज आम्ही आता जीवदानीला पोचलोय. ही एक गाडी आहे आणि एक गाडी त्या साईडला आहे आणि एक गाडी इकडे आहे. तर जस्ट पोचलोय आणि हे बघा. तर तुम्ही बघितलं कसा आहे. तुला काय बोलायचं आहे तर रस्ता बघून बोल. गाईस भीती वाटते मला. बस कधी पण नाही घाबरायचं फर्स्ट थिंग. तर मग आता आम्ही पोचलोय. आता चपला गाडीतच ठेवल्यात आणि आम्ही जाणार आहोत रोपवेने, कारण कोणच चालत नाही चाललंय. सगळे रोपवेनेच, तर रोपवेने जायचं ठरवलंय. मग चला आता बघूया, रोपवेचा पण एक्सपिरियन्स घेऊया. आणि फर्स्ट टाइम आली आहे, तर बघू चला कसं होतं. आता इथे हे लोक ओटी घेत आहेत. चला आई चला. तर काय आता इथे आम्ही काउंटरवर बसलोय, तिकीट काढतायत. वाट बघतोय आता. अर्धा पब्लिक तिथे आहे, अर्धा पब्लिक इकडे आहे. त्यांची वाट बघूया आणि ते लोक आल्यावर निघूया. ओके, मी तुम्हाला पुढे दाखवते. तर गाईज तिकीट काढलंय आणि आता आम्ही त्या आतमध्ये बसलो. तर सध्या आम्ही बसलो इकडे, कारण खूप गर्दी आहे. मी दाखवते. हे बघा गाईज, एवढी गर्दी आहे आणि आमची फॅमिली इकडे बसली आहे. तर आता सध्या अशी लाईन पुढे चालली आहे. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा? भाई ये कहाँ फंस गया भाई मैं. आणि आम्ही आता जाणार वरती. आम्ही जीवदानी बांधायला आलोय.
तर आता आम्ही चाललोय लाईनीत चालतोय. बघू आता कधी नंबर लागतो. हो इकडे भांडणं चालू आहेत गाईज बघा. अशा प्रकारे इथे भांडतायत. तर सकाळपासून आम्ही असेच भांडणं बघत आलोय, ॲक्सिडेंट्स बघत आलोय. काय सांगायचं आता, सवय झाली आहे भांडण्याची. मॅटर गहरा हो गया है गाइस देखो. या प्रकारे रोपवेची वाट बघताना आमच्या फॅमिलीचा गोंधळ. काय एवढा काय फास्ट पाहिजे. गाईस फायनली आलेली आहे. नाही आता आम्ही बसलोय रोपवे मध्ये आणि गेट सुद्धा बंद झालाय. सो आता स्टार्ट होणार. चला मग जाऊया. बाई दिसतच नाहीये भेंडी. व्हेरी गुड. तर गाईज आम्ही पोहोचलो. इथे शूटिंग अलाउड नाही तर मी नंतरला भेटते तुम्हाला. तर गाईज आता आम्ही प्रसादाच्या लाईनीत उभे आहोत. प्रसाद घेत आहे तिकडे. तर गाईज आता प्रसाद घेऊन झालाय करा. तर गाईज आता आम्ही असं बसलोय लिफ्टसाठी. लिफ्टची वाट बघतोय कारण तिथे शिड्या बंद आहेत. सो त्यासाठी आपण खाली गेल्यानंतर भेटूया. ठीक आहे. तर काहीच प्रसाद खूप भारी होता. एक नंबर होता प्रसाद. काहीतरी बोल, काहीतरी बोल. हा एक्सप्रेशन्स नको देऊ, बोल काहीतरी. ती एक्सप्रेशन्स बघ कशी देते. बाबू परत आ. अय 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 हिमू हिमू परत आ. परत 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 इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ ना. परत एक्सप्रेशन दे. कशी करते तू. आहा हाय करत. हाय हॅलो बोल, हॅलो बोल. सीन बघा. तर गाईज आता आमचं दर्शन पण चांगलं झालं, मस्तपैकी झालं. आणि आता आम्ही आलोय खालती. मग आता चला आता कुठेतरी शोधूया, काहीतरी शोधूया. लेट्स गो. तर गाईज हा आहे मेन एंट्रन्स, म्हणजे इकडून चालत जायचं वरती. तर गाईज जे बघा इथे आंबा आहे. गोशाळा किती सारे आहेत, किती सारे. अजूनपर्यंत खुश होतो आंबा बघितल्यावरती ना. कुठे कोणतं रोपवे. तर गाईज आता आम्ही गाडीत बसलोय आणि आता मी निघालोय. सांगते मी तुम्हाला नंतर. तर गाईज आता आम्ही पोचलो अर्नाळ्याला. अर्नाळ्याची भुजिंग खायला, चिकन भुजिंग. तर आम्हाला बिर्याणी घेतल्या, मला आणि नितीशला आणि तीर्थेशला. आम्हाला तिघांना बिर्याणी घेतली आणि हे लोक भुजिंग घ्यायसाठी थांबलेत. ते बघा मम्मीसा गेल्यात मच्छी आणायला. तर त्यांची वाट बघतोय सध्या. आता मी जाऊन मला स्प्राईट घेऊन येते. मग नंतरलाच भेटूया. इथून लगेच बीचवर जायचं, बीचवर जाऊन खायचंय. गरम जाम झालंय. आता गाडीतून उतरतो. ठीक आहे गाईज आता आम्ही इथे जेवायला थांबलोय. हे बघा एवढा पब्लिक आहे. फुगू फुगू
आम्हाला बिर्याणी आहे गाईस. हे लोक त्यानंतर आम्ही कॅमलवरती बसलो होतो, बट मम्मीने शूटिंग बरोबर नाही काढली गाईस, बट तरी करून घ्या ॲडजस्ट. हाय कर हिमो, हिमो हिमो हाय कर. हाय जावा जावा, निघा निघा लवकर. गोव्याला मस्त पैकी सगळ्या बस बस. अरे बसा. आता बोल. नाही असं नाही बोल. गाणी बोल. मला येऊ नाही येत, दुसरा येईल. तू बोल. या गाईस गोला खायला. हे बघा, असं घ्यायचं, असं घ्यायचं. हे दुसरा गाणे लाव ना, मग आम्ही गाणे बोलतो. विभूतीचा जरा कंटेंट वाढवतो. ते दिसत पण नाही. हो आता दिसलं ना, ब्रिज आला मध्ये. बघ कसं ब्रिज नासका मेला जरा साला. Roll-on, 0% alcohol, direct skin penetrance. तर गाईज आम्ही आलोय आता भजनलाल डेअरी फार्म मध्ये. सांगा बोला. अजून 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 आम्ही आलोय भजनलाल डेअरी फार्म मध्ये. नाही एवढं सगळं घेतलंय सामान. मग बघू आता काय आहे काय नाही, नंतरच बघू. त्यानंतर आम्ही वैशू आत्यासांच्या घरी गेलो आणि तिकडे थंड पिऊन निघालो. तर गाईज आम्ही घरी आलो आहे आता आणि कपडे पण मी चेंज केलेत. आता फ्रेश व्हायचं आहे बिकॉज अवतार तुम्ही बघू शकता कशी गेली होती आणि कशी आली. तर आता वाजल्यात समथिंग म्हणजे 5:15 वाजल्यात आणि काहीच बोलायला नाही आहे आता. तर नंतरला भेटूया. मी ब्लॉग नाही लवकर एंड करत बिकॉज आता स्टार्ट केला यस, तर पूर्ण एंडपर्यंत दाखवते. म्हणजे आता अर्धा दिवस तर गेला, अर्ध्याच्याहून जास्त दिवस गेला, तर रात्र राहिली आहे. मग मी जत्रेत जायचं ठरवलं आहे बालकोमला. त्यासाठी मी तुम्हाला इफ पॉसिबल झालं, मम्मीने पाठवलं तर जाईन, जर नाही झालं तर नाही जाणार. मग व्लॉग मी लवकरच एंड करेन. जर जात असेल तर मी तुम्हाला बालकोमची जत्रा पण दाखवेन. मग एवढंच, नंतरला भेटूया. आता फ्रेश होते आणि थोडा आम्ही झोपतो, थोडं म्हणजे 1-2 तास झोपतो, कारण परत संध्याकाळी उठायला लागेल, झाडू वगैरे मारायला, अगरबत्ती वगैरे लावायला, त्यासाठी. मग नंतरलाच भेटूया आपण.